होडगी तलावात अनंत चतुर्दशीला विविध मंडळांच्या मोठ्या गणपतीसह घरगुती गणपती असे 7,000 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। होडगी तलावात अनंत चतुर्दशी दिवशी विविध मंडळांच्या मोठ्या गणपतींसह घरगुती 7,000 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं। यावेळी अतिशय भावूक झालेल्या गणेश भक्तांनी जड अंतःकरणानं गणेश बाप्पाला निरोप दिला। गेले 10 दिवस मोठ्या भक्तिभावानं बाप्पांची सेवा केल्यानंतर बाप्पांना निरोप देताना गणेश भक्त भावूक झालेले पाहायला मिळाले। होडगी तलावावर रात्री 12 वाजेपर्यंत गणेश विसर्जन चालू होतं। सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये होडगी तलावावर मंडळांसह घरगुती गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी मंडळांचे 4 चाकी वाहनं, दुचाकी वाहनं मोठ्या प्रमाणात विसर्जनासाठी दाखल झाल्यामुळे तलाव परिसरात भाविकांसह वाहनांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। यावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीची कोंडी दूर केली। सायंकाळी 9 नंतर मंडळांच्या मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी तलावावर रांगा लागल्या। यावेळी वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीनं या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता। यावेळी होडगी ग्रामपंचायतीच्या वतीनं निर्माल्य संकलित करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली होती। रात्रीच्या वेळी गणेश विसर्जनार्थ या ठिकाणी लाईट, स्पीकर, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। मुरुम टाकून रस्ता तयार करण्यात आला होता। पोलीस प्रशासनाकडून भाविकांना यावेळी सूचना देण्यात येत होत्या। या ठिकाणी 30 स्वयंसेवकांची गणेश विसर्जनासाठी नेमणूक करण्यात आली होती। तराफाच्या माध्यमातून घरगुती आणि मंडळांचे गणेश विसर्जन स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात आले। वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगले, ग्रामविकास अधिकारी सुरेश कोळी, पोलीस पाटील रेणुका इंगळे हे विसर्जन स्थळी ठाण मांडून होते। यावेळी भाविकांनी आणि विविध मंडळांनी विसर्जन स्थळी दिलेल्या सुविधेबद्दल ग्रामपंचायतीला आणि पोलीस प्रशासनाला धन्यवाद दिले। इथं आम्ही गणपती विसर्जनासाठी आलो होतो, तर इथलं नियोजन पाहता दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे। बॅरिकेड्स म्हणा किंवा निर्माल्यासाठी घंटागाडी म्हणा किंवा पोलिसांचं व्यवस्थापन, त्यांचं प्रेमानं बोलणं खूप सुंदर वाटलं आणि खूप छान वाटलं। खरंच मी पोलीस मित्र आणि तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो।